नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी एक पेपरची कटिंग आहे, पेपरची बातमी आहे, लेटेस्ट बातमी आहे आणि ही बातमी वाचल्यानंतर या बातमीचे जे काही पैलू आहेत, हे वेगवेगळे पैलू आहेत. जसजसा तुम्ही व्हिडिओ बघणार तसतसे ते तुम्हाला समजतील. या पेपरच्या कटआउटमध्ये जी बातमी आहे ती होमगार्ड जो आहे, होमगार्ड या व्यक्तीने जे काही त्या ठिकाणी ड्युटी केलेली आहे, जे काही काम केलेलं आहे, ते काम अभिमानास्पद आहे आणि खूप चांगलं काम त्या ठिकाणी त्या होमगार्ड यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ही जी बातमी आहे, त्या बातमीमधून आपल्याला जसं सांगितल्याप्रमाणे अनेक पैलू आहेत. तर ते पैलू ही बातमी वाचताना माझ्या लक्षात आले, तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतात. जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनासाठी सुद्धा ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. होमगार्डच्या समस्यासुद्धा या बातमीमध्ये आहेत. होमगार्डची ड्युटी कशी असते हे सुद्धा या ठिकाणी आहे. होमगार्डसाठी सरकारने काय करायला पाहिजे हे सुद्धा या बातमीमध्ये आपल्याला समजू शकतं. जीवन कसं आहे, मन कसं आहे, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या काही समस्या येतात, त्या समस्या कायमस्वरूपी नसतात. जसा वेळ जातो तसं आपले निर्णयसुद्धा बदलतात. या अशा सर्व प्रकारचे ज्या काही पैलू आहेत, मला या बातमीमध्ये जेव्हा मी ही बातमी वाचली तेव्हा माझ्या लक्षात आल्या, तुमच्या लक्षातसुद्धा येतील. तर नेमकी बातमी ही आहे की एक यामध्ये 21 वर्षीय तरुणी आहे आणि त्या तरुणीचे जे काही वडील आहेत, त्या वडिलांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि जीवनामध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर त्या ते जी मुलगी आहे, त्या मुलीचा जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलला. ती नैराश्यामध्ये गेली आणि नैराश्यामध्ये गेल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आत्महत्या करण्यासाठी जी काही खाण असते, त्या ठिकाणी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खाण म्हणजे एक आपला दृश्यम सिनेमा आला होता, त्या दृश्यम सिनेमामध्ये तो अजय देवगण जी ती येलो कलरची जी गाडी असते ती त्या खाणीमध्ये ढकलतो, त्या ठिकाणी पाणी असतं. अशा प्रकारची ती खाण असेल कदाचित त्या ठिकाणी आणि त्या खाणीमध्ये त्या युवतीने त्या ठिकाणी उडी घेतली. आता उडी घेतल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न त्या ठिकाणी तिने केला. तिला आत्महत्या करायची होती, जीवन संपवायचं होतं. परंतु झालं असं की त्या ठिकाणी एक झाड होतं आणि त्या झाडाला ती युवती त्या ठिकाणी लटकल्या गेली आणि खाली पाणी असेल आणि त्या ठिकाणी झाड असेल आणि त्या झाडामध्ये ती अडकली. आता त्या ठिकाणी बघा तिच्या मनामध्ये कशा प्रकारचा बदल झाला. वास्तविक पाहता ती युवती त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठीच गेली होती. आत्महत्या तिने प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी केला, परंतु ती त्या झाडाला अटकली आणि झाडाला अटकल्यानंतर जेव्हा तिनं खाली वगैरे बघितलं असेल, ते पाणी तिला दिसलं असेल, रात्रीची वेळ होती, किती भयानक चित्र ते असेल तुम्ही डोळ्यासमोर त्या ठिकाणी आणू शकता, चित्र उभं करू शकता. तर त्या ठिकाणी त्या झाडाला अडकल्यानंतर तिच्या मनामध्ये विचार आला की आता आपल्याला इथं या ठिकाणी मरायचं नाही आहे, आत्महत्या आपल्याला करायची नाही आहे. परंतु आता तिने प्रयत्न केला, खाली मृत्यू असेल, वर ते झाड असेल, त्या झाडाला ती लटकलेली असेल आणि त्या ठिकाणी तिने मोबाईल काढला. ही सुद्धा तिचं नशीब चांगलं होतं की त्या ठिकाणी तिच्यासोबत तो मोबाईल असेल आणि तो मोबाईल चार्जसुद्धा असेल आणि त्या ठिकाणी त्या मोबाईलमध्ये बॅलन्ससुद्धा असेल. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या ठिकाणी असतील आणि त्या फोनवरून त्या युवतीने हेल्पलाईन जी आहे त्या हेल्पलाईनला फोन केला. त्या ठिकाणी पोलिसांकडे तो फोन गेला आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यामध्ये होमगार्डसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होते. तर त्या ठिकाणी रात्रीची वेळ आहे, ते लोकेशन ट्रेस वगैरे करून त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर ते त्या युवतीला जेव्हा शोधत होते, त्या ठिकाणी मला वाचवा, मला वाचवा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांना आवाज आला आणि ते त्या आवाजाच्या दिशेनं गेले आणि आवाजाच्या दिशेनं गेल्यानंतर त्या ठिकाणी ती युवती तिथं लटकलेली त्यांना दिसली आणि त्या ठिकाणी जे काही होमगार्ड्स होते, ते होमगार्डनी त्या ठिकाणी त्या खाणीमध्ये उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर त्या युवतीला त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्या युवतीला त्यांनी सुखरूप बाहेर काढलं आणि त्या युवतीचा जीव वाचला, त्या युवतीचा प्राण त्या ठिकाणी वाचले. आता यामध्ये बघा विषय असा आहे की उडी घेणारे जे काही होमगार्ड्स आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी नाव त्यांनी दिलेलं आहे. देवळे म्हणून त्या ठिकाणी नाव आहे. उद्धव दळवे हे त्यांचं नाव आहे. होमगार्डची ड्युटी आहे
आता सातत्यानं आपण आपल्या चॅनलवर होमगार्डच्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्यांबद्दल या ठिकाणी बोलत असतो, समस्यांबद्दल सांगत असतो. आंदोलनं वगैरे सुरू असतात होमगार्डचे, त्या ठिकाणी ते होमगार्डला नियमित ड्युटी नाही, नियमित वेतन नाही, त्यांच्याकडे कुठली त्यांच्या जॉबची शाश्वती नाही. आणि अशा परिस्थितीतसुद्धा एक होमगार्ड रात्रीच्या वेळेस पोलिसांबरोबर जातो आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या खाणीमध्ये उडी घेतो आणि त्या युवतीचे प्राण वाचवतो. तर होमगार्डची जी ड्युटी आहे, तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की त्या होमगार्डच्या मनाची अवस्था काय असेल त्या ठिकाणी, की बाबा मला नियमित ड्युटी नाही, नियमित वेतन नाही, शाश्वती नाही, कुठल्या प्रकारच्या काही सुविधा नाहीत आणि प्रशासनसुद्धा होमगार्डकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोनसुद्धा एवढा काही सकारात्मक नाही आहे. आणि अशा परिस्थितीत मी माझा जीव धोक्यात कशाला घालू, अशा प्रकारचे प्रश्न त्या होमगार्डच्या मनामध्ये आले नाही. त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या युवतीला त्यांनी वाचवण्याला प्राधान्य दिलं आणि त्या युवतीचे प्राण वाचवले. अशा होमगार्डला खरोखर आपण या ठिकाणी सॅल्यूट करायला पाहिजे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम होमगार्ड करत असतात. याची दखल हे जे काही होमगार्ड्स आहेत आपले, याची दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. त्यांना काहीतरी पुरस्कार त्या ठिकाणी त्यांनी द्यायला पाहिजे. किंवा मी तर त्या ठिकाणी असं म्हणेल की अशा प्रकारचं जे काही धाडस आहे हे धाडस त्यांनी दाखवल्याबद्दल त्यांना डायरेक्ट पोलीस सेवेमध्ये सुद्धा त्यांनी सामावून घेतलं तरी काही फरक पडणार नाही. कारण की शेवटी जे काही ड्युटी आहे होमगार्डची, जे काही कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारची ही एक अपडेट आहे माझ्या वाचनामध्ये आली होती. आणि होमगार्ड खरोखर खूप चांगलं काम करतात. त्यांना त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या ड्युटीच्या समस्या आहेत, त्यांना वर्षभर काम देण्याबाबत असेल, त्यांच्या वेतनाबाबत असेल, ह्या सर्व समस्या सरकारने सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वेळोवेळी होमगार्ड आपलं जे काही ड्युटी आहे ही ड्युटी चांगल्या प्रकारे आम्ही करतो आहे असं सिद्ध करत असतात. या अगोदरसुद्धा काही बातमी आपण आपल्या या चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा अशाच प्रकारच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही हे सर्व बातमी वाचू शकता. पूर्ण बातमी वाचून मी त्या ठिकाणी दाखवणार नाही. मी जे तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे ती स्टोरी आहे. या ठिकाणी जे काही आपलं थंबनेल आहे या थंबनेलमध्ये हे जे काही आपले होमगार्ड्स आहेत हे होमगार्डसुद्धा दिसत आहेत. या ठिकाणी बघा त्यांनी कशाप्रकारे त्या युवतीला वाचवून आणलेलं आहे त्या खाणीमधून. या ठिकाणी पोलीस आहेत, पोलीस अधिकारी असतील, ते वरून त्यांना काहीतरी कुठल्यातरी साह्यानं त्या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ही जी युवती आहे ही युवतीसुद्धा या युवतीचा प्राण या ठिकाणी वाचलेला आहे. या ठिकाणी बघा मी तलावात अडकले आहे, मला वाचवा, अशा प्रकारचा फोन त्या युवतीने त्या ठिकाणी पोलिसांना केला होता. आणि त्यानंतर त्या युवतीला या ठिकाणी वाचवण्यात आलेलं आहे. जीवाची बाजी लावत तरुणीला वाचवले. होमगार्ड जे आहेत उद्धव दळवे साहेब यांना खरोखर सॅल्यूट. आणि जे काही पोलीस अधिकारी आहेत, निरीक्षक आहेत, त्या कॉन्स्टेबल वगैरे असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी कौतुक. रात्रीच्या वेळेस अशा प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी राबवलं आणि त्या युवतीचे प्राण त्यांनी वाचवले. एवढीच फक्त या ठिकाणी सरकारला एक विनंती असेल की होमगार्ड ड्युटी जे काही करतात त्यांच्या ड्युटीचा त्यांचा योग्य सन्मान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यांना नियमित ड्युटी द्यायला पाहिजे, त्यांना नियमित वेतन द्यायला पाहिजे. ओके, धन्यवाद, थँक्यू.